आज आपण जे मल्चिंग जे वापरतो तर हे मल्चिंग आपण ओरिजिनल मल्चिंग वापरायला पाहिजे. मात्र आत्ता जे मल्चिंग जे आहे ते सर्व फक्त प्लॅस्टिकचे कागद आपण यूज करतोय. तर बघा, या मल्चिंग पेपरमध्ये सूर्यप्रकाश आतमध्ये गेला नाही पाहिजे. इथून सूर्यप्रकाश हा परावर्तित झाला पाहिजे. मात्र तसं न होता आपल्याकडचे जे मल्चिंग आपण जे वापरतो तो सूर्यप्रकाश थेट मल्चिंगवर पडून थेट जमिनीपर्यंत जातं. तर बघा, आज आपण इथं मोबाईलची टॉर्च लावलेली आहे. तर ते मल्चिंगच्या आतमध्ये जर घेतलं, क्लोज आहे बघा, हा टॉर्चचा जो उजेड आहे हा पूर्ण मल्चिंगच्या आरपार आहे, ट्रान्सपरंट दिसतो आपल्याला. म्हणजे मल्चिंग हे आपल्याला जाड असायला हवं, त्यामध्ये त्याचबरोबर आतमधली बाजू ही पूर्ण काळी असायला पाहिजे. निकृष्ट दर्जाचं मल्चिंग जेव्हा आपण वापरतो त्यावेळेस मल्चिंगचा मुख्य उद्देश हाच फेल ठरतो. जसं की बघा, सूर्यापासून येणारी किरणे जी आहे तर ते थेट जमिनीला भेदल्यामुळे जमिनीतील मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे तर ते 100% मरतात. त्याचबरोबर जमीन तापल्यामुळे पांढऱ्या मुळ्यांची पाहिजे अशी वाढ होत नाही आणि वाढ न झाल्यामुळे खताचा अपटेक होत नाही, झाड ही ट्रेसमध्ये जाते. त्याचबरोबर लवाळ्यासारखं हार्ड गवत जे आहे तर तीही मल्चिंगला भेदून वरती येतं. म्हणजे तुमचं त्या ठिकाणी तणाचं बी पाहिजे अशा प्रमाणात नियंत्रण होत नाही. मल्चिंग कागद जो आहे तर तो असा सूर्याची किरणे परावर्तित करणारे असावा, पांढरा शुभ्र, ज्यामुळे पांढरी माशी, मावा, तुटरे, थ्रिप्स आणि जे काही रस शोषक किडी जे आहे तर त्यांना चांगल्या प्रकारे अटका होतो. मात्र आपण जे मल्चिंग न वापरता प्लॅस्टिकचा कागद जेव्हा आपण टाकतो ना त्यावेळेस तो जमिनीला पण हानिकारक आणि पिकांना पण हानिकारक अशा अनेक समस्यांना आपल्याला निर्माण करत असतो. म्हणून कुठल्याही पिकासाठी मल्चिंग वापरताना हा क्वालिटीबल घ्या, ओरिजिनल घ्या.